हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांवर टांगती तलवार, 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडल्याचा दावा करणाऱ्या याचिकेवर आज सुनावणी। सुप्रीम कोर्टानेही सरकारवर ताशेरे ओढले होते। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत व्हीव्हीपॅट वापरणं शक्य नाही। व्हीव्हीपॅट वापराबाबत कायद्यात कोणतीही तरतूद नाही। काँग्रेसच्या याचिकेवर निवडणूक आयोगाचं नागपूर खंडपीठाला उत्तर। अनगर नगरपंचायतीतील उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद झाल्यानंतर राजन पाटील कुटुंबियांचा जल्लोष। आमचा नाद करू नका म्हणत बाळाराजे पाटलांचं थेट अजित पवारांना चॅलेंज। बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी अनमोल बिश्नोईला अमेरिकेनं हद्दपार केलं। आज दिल्लीत येताच भारतीय यंत्रणा अनमोलला ताब्यात घेणार। मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात मुठे समितीचा अहवाल सादर। अहवालात दिग्विजय पाटील आणि शीतल तेजवानी दोषी। मुठे समितीच्या अहवालात पार्थ पवारांचं कुठेही नाव नसल्याची सूत्रांची माहिती। उद्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ 6 तासांसाठी बंद राहणार। धावपट्ट्यांची दुरुस्ती करण्यात येणार असल्यानं 11 ते 5 वाजेपर्यंत विमानतळ बंद ठेवण्याचा निर्णय। मतदार याद्यांचा फेरआढावा आणि वोट चोरीचा मुद्दा घेऊन रस्त्यावर उतरा। जे नेते रस्त्यावर उतरणार नाहीत त्यांच्यावर कठोर कारवाई होणार। राहुल गांधींचा काँग्रेस नेत्यांना इशारा। भारताला हिंदू राष्ट्र घोषित करण्याची गरज नाही। सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवतांचं मत। देशाबद्दल गर्व बाळगणारा प्रत्येक व्यक्ती हिंदू असल्याचं मत। सोनं चांदीच्या दरात घसरण। सोन्याचे दर 3,900 रुपयांनी घसरून 1,25,800 ग्रॅम प्रति तोळा, तर चांदीचा दर 7,800 रुपयांनी घसरून 1,56,000 रुपये प्रति किलो। राज्यात थंडीचा जोर वाढला। मुंबईत गेल्या 11 वर्षातील सर्वात थंड सकाळ। मुंबईचा पारा 16.2 अंशांवर तर पुण्याचा पारा 9.4 अंशांपर्यंत घसरला। मुंबईच्या उपनगरीय रेल्वे स्टेशनवर पिझ्झा, बर्गर, फ्रेंच फ्राईज खाद्यपदार्थ मिळणार। रेल्वे बोर्डाकडून रेल्वे स्टेशनवर प्रीमियम ब्रँड कॅटरिंग आउटलेट स्टॉलची नवीन श्रेणी।